मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार येथे अत्यंत धक्कादायक घटना घडली असून या गावातील एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। 2 मुलांनी रेल्वेखाली उडी मारून आपलं आयुष्य संपवलं तर त्याचे आई वडील घरातच मृत अवस्थेत आढळले आहेत। त्यामुळे या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात राहणाऱ्या लखे कुटुंबातील ही घटना आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे। एकाच कुटुंबातील 4 जणांच्या आयुष्याचा अशा धक्कादायक पद्धतीने अंत झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या चौघांनी आत्महत्या केली की काही घातपात झालाय याविषयी पोलिसांचा तपास सुरू आहे। पाहुयात नेमकं घडलंय काय। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा मुरार गावात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर जवळा मुरार गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू मागील कारण काय आहे याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। बजरंग रमेश लखे वय 22 वर्ष आणि उमेश रमेश लखे वय 25 वर्ष या 2 सख्ख्या भावांनी मुगट रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेखाली उडी मारून आपलं आयुष्य संपवलं। तर दुसरीकडे त्यांची आई आणि वडील रमेश होनाजी लखे वय 51 तर आई राधाबाई रमेश लखे वय 44 ते दोघे त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले होते। मोठा मुलगा उमेश लखे हा मनसेचा मुदखेडचा माजी तालुका उपाध्यक्ष असल्याची माहिती समोर येत आहे। तर सामाजिक कार्यातही उमेशचा सक्रिय सहभाग होता। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। बजरंग, उमेश, रमेश आणि राधाबाई लखे या चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत। या चौघांचे कोणाशी वाद होते का, कौटुंबिक वादातून असं टोकाचं पाऊल उचललंय का किंवा त्याचा घातपात झालाय का याचा तपास पोलीस करत आहेत। पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपविभागीय अधिकारी अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी DS पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल बेन, नायब तहसीलदार मारुती जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मंठाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बुक्तरे यांनी तासभर जवळा मुरार येथे घटनेची माहिती घेतली। फॉरेन्सिक लॅब ही घटनास्थळी हजर होती। अशी घटना पहिल्यांदाच घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। सर, काय घटना घडली? आपण व्हिजिट दिलेली आहे, प्राथमिक काय अंदाज आहे कशामुळे एकाच कुटुंबाने आत्महत्या केली? एक रमेश सोनबाजी लखे रमेश लखे सावंत एक त्यांची फॅमिली होती, त्यामध्ये की नवरा बायको आहे आणि तसेच 2 त्यांचे एडल्ट सन होता। 20, 25, 30 असा वय आहे दोन्हीच्या। असा 4 फॅमिली मेंबर्स ज्यामध्ये पेरेंट्स 2 आणि 2 मुलगा त्यांचे, असा इथे डेड बॉडी सापडलेली आहे। जे घर आहे त्यामध्ये आई वडीलचा आणि तसेच रेल्वे ट्रॅकवर त्यांचे दोन्ही मुलगाच्या बॉडी आज सापडलेला आहे। त्यामध्ये प्रथम दृष्ट्या असा दिसतो, मी घरी पण व्हिजिट केला, आमचे सर्व ऑफिसर फॉरेन्सिक डॉग स्क्वॉड आणि आसपास विचारल्यानंतर असा दिसतो एक प्रथम दृष्ट्या की थोडंफार आर्थिक परिस्थिती जास्त चांगली नाही। मातीचं घर आहे आणि खूप जास्त 25x50 इतके छोटासा एक घर आहे आणि काही शेती आहे पण करणेवाला थोडासा त्यामध्ये जास्त नाही। तसेच जे वडील होता, वडील जवळपास 25-30 वर्षपासून त्यांच्या आजारी पण आहे। हार्टच्या बायपास सर्जरी जवळपास 30 वर्ष पूर्वीच झाला होता आणि काही महिनेपूर्वीसुद्धा काबदे हॉस्पिटल असं सांगत आहे लोक, तिथे पण ॲडमिट होता। तो एकंदरीत फिजिकल आणि फायनान्शियल सिच्युएशन खूप चांगला नाही। हा एक पार्श्वभूमी दिसतो, पण आज काय झालेलं आहे ते पोस्टमॉर्टम आणि आमचे अजून तपासमध्ये थोडं जास्त क्लिअरिटी येईल। पण आम्ही ॲक्सिडेंटल डेथ दाखल करू आणि जे काही त्यांच्यावर तपासमध्ये येईल समोर येईल। ओके सर, हिंदी